नमस्कार, कन्नड वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. माझ्यासोबत आहेत वीरेंद्र इंजिनियर तुझा हे तरुण उमदे आणि तरफदार एक नेतृत्व भाजपने दिलेलं आहे. 25 वर्षीय आहे, त्याच्याशी बातचीत करतोय. वीरेंद्र सर, आपलं स्वागत आहे. काय सांगाल आपण भाजपच्या माध्यमातून कराड नगरपालिका निवडणुकीला सामोरं जात आहे? सर्वप्रथम असलम भैया, तुम्हाला माझा नमस्कार आहे. सर्वात प्रथम मी भाजपतर्फे माझी उमेदवारी जाहीर झाली कराड प्रभाग क्रमांक 12 नगरपालिका इलेक्शन्स आपल्यासाठी. माझी लोकसेवा म्हणा किंवा जनसेवाचं जे माझं काम चालू आहे, मी सातत्याने ते काम करत आहे. आणि मला आता इथून महत्वाचं म्हणजे काय की अतुल बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जे अतुल बाबांनी जी मला संधी दिलेली आहे एक जनसेवक होण्याची, मी आता जबाबदारी पार पाडणार आहे. मतदारांच्यासाठी तुम्ही प्रत्येक प्रभाग जाता 12 नंबरमध्ये, काय मतदारांच्या कशा समस्या किंवा त्यांची गाऱ्हाण ऐकताना काय वाटतं तुम्हाला आणि काय करण्याची संकल्पना आहे आपली? तसं बघायला गेलं तर माझा मतदार राजा, मी त्याला माझा कुटुंब मानतो. लक्षात घ्या, मी कधीही प्रभाग हा शब्द खर तर माझ्यासाठी नाहीच, कारण की हा माझा एक पूर्णपणे कुटुंबाचा भाग आहे. त्यांच्या समस्या हे माझ्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत, किंवा तुम्ही म्हणू शकता की त्यांच्या समस्या मला कशा सोडवायचा आणि कसा त्याच्यावरती मार्ग काढायचा, हा माझा पहिला म्हणजे सर्वात पहिला माझं प्रथम प्रामुख्याने मी जे काम करणार आहे आणि आता काम करतोय. पण ह्यात आता त्यांच्या समस्या अशा की कुठे ड्रेनेज प्रॉब्लेम्स आहेत, कुठं आता 24/7 पाणी नाही आहे, CCTV जे आपल्या सुरक्षेसाठी लागणार आहेत, किंवा अत्याधुनिक ज्या गोष्टी आहेत ज्या आता आपल्या प्रभागामध्ये कमी पडतायत, त्याची आपण सोय त्यांना लावून द्यायची आहे. आणि त्या समस्या मी डोर टू डोर जाऊन मी त्यांच्या समस्या लिखित स्वरूपात घेत आहे. म्हणजे बाबा कुठं अडचण येते, आम्हाला समजलं की आपल्या ज्या या कुटुंबात अडचण नेमकी आहे कुठे, तर ती आहे पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, वाहतूक नियमाचा प्रॉब्लेम आहे. जो यशवंत हायस्कूल जो आपला परिसर आहे त्यासमोर एक मोठा वाहतूकचा प्रॉब्लेम आहे आणि तो बऱ्याच वर्ष झाले चालत आलेला आहे. त्याच्यावरती अजून काय तोडगा अजून निघालेला नाहीये आणि आपण तो करणार आहोत, त्याच्यावरती पण करणार आहोत. राहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची, माझ्या कुटुंबातली सर्वात महत्वाची गोष्ट, जे आमचा पाटण कॉलनी परिसर, जो पाटण कॉलनी परिसर आहे, तिथे मला पक्क्या घराचा जो मी त्यांना जो शब्द दिलेला आहे, त्या शब्दावरती मला ठामपणे मी तुम्हाला सांगतो की 4 तारखेपासून नगरपालिकेत मी ज्या दिवशी जाईन त्या दिवसापासून मी तो संकल्पना जी आहे बाबांनी अतुल बाबांनी केलेली होती, त्यांना शब्द दिला होता आणि तो मी 100% त्यांचा तो मी सातत्याने ते काम करून पूर्णच करणार आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहणार आहे आणि एक त्यांचा कुटुंबातला एक सदस्य म्हणून, त्यांचा एक मुलगा म्हणून, कुणाचा नातू म्हणून, कुणाचा लेकरू म्हणून मी ती माझी जबाबदारी पार पाडणार आहे. तुम्ही राजकारणाला महत्व देता की सामाजिक बांधिलकीला? मी राजकारण कधीच केलेलं नाही, ना माझ्या कुटुंबात कधी कुणी राजकारण केलं. ही जी 80 वर्ष जुनी जी परंपरा चालत आलेली आहे, माझे आजोबा, माझे पंजोबा स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी खूप जास्त मोठी लढा दिला. माझे आजोबा त्यांनी आरोग्य विभागात खूप मोठा लढा दिलेला आहे आणि पीडितांची व्यथा नाहीशी हो ह्याच्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट केलेले आहेत. आणि सर्व सवलती असतील, सर्व बाबतीत म्हणजे आरोग्य विभागात प्रत्येक बाबतीत आपण केलेलं आहे, काम करत आहोत. माझे वडील नगरसेवक म्हणून त्यांनी मागची टर्म एक नगरसेवक म्हणून केली, त्यातही त्यांनी पारदर्शकपणे अतिशय प्रामाणिकपणे तो वारसा पुढे नेला आणि तोच वारसा मी पुढे घेऊन निघालेलो आहे. तुला कधी वीरेंद्र असं वाटलं का की तुला राजकारणामध्ये सहभागी व्हावं लागेल, किंवा तुझं असं काही स्वप्न होतं का मला राजकारणामध्ये यायचं आहे किंवा सामाजिक बांधिलकी जोपायची आहे, लोकांच्यासाठी काम करायचं आहे, अशी कधी संकल्पना मनात होती का? खरं सांगायचं तुम्हाला तर लहानपणापासून जे मी माझ्या वडीलधाऱ्यांना बघत आलो, जी लोकसेवेची परंपरा चालत आली, निरंतर जी चालत आली लोकसेवेची परंपरा, तर कुठेतरी आपण आपल्या ज्येष्ठांकडनं वरिष्ठांकडनं शिकत असतो. पण ते माझ्या रक्तातच होती.
आणि एक लोकांमध्ये एक आमच्या घरासाठी म्हणा तो एक विश्वास आहे. गुजर हे मी नाव फक्त ओळख नव्हे कराडची, तर एक विश्वासाचं प्रतीक आहे, मी असं म्हणतो. असं म्हणायला म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. आणि तोच वारसा पुढे घेऊन जायचा आहे आपल्याला. आणि महत्वाचं एक भैया तुम्ही खूप छान मला प्रश्न विचारला, राजकारण आणि समाजकारण. समाजकारण मी यात आलो, समाजकारण करायसाठी आलो, लोकसेवा करायसाठी आलो, लोकहिताच्या गोष्टी करायसाठी आलो, समस्या सोडवण्यासाठी आलो, प्रत्येक गोष्टीवरती मार्ग काढण्यासाठी आलो. आणि त्यात कुठे ना कुठेतरी आमचे मार्गदर्शक अतुल बाबा असतील. अतुल बाबांनी मला ही संधी मिळवून दिली. त्या अतुल बाबांनी एक मला एक योग्य असा त्यांना माझ्यात एक हे दिसला, एक त्यांना एक योग्य सेवक दिसला, जनसेवक दिसला. आणि त्यांनी मग सांगितलं, आणि पक्षाने सुद्धा सांगितलं, आमचा जो भाजपा पक्ष आहे तो सर्वोच्च आहे तसा, त्या पक्षाचा मला एक आदेश आला. आणि आदेश मला मानणं बंधनकारक होतं, कारण की पक्ष माणसापेक्षा आमचा पक्ष सर्वोच्च आहे. म्हणून मी पक्षाचा आदेश घेतला आणि समाजसेवा करायला उतरलो, मैदानात लोकांच्या हितासाठी उतरलो.